नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुलगीर। आम्ही दिव्यांग या चॅनलच्या माध्यमातून खूप महत्त्वाचा विषय आपल्यासमोर घेऊन आलो। विषय असा आहे, दिव्यांग वित्त विकास महामंडळ यांच्या मार्फत दिव्यांगांना ई-रिक्षाचे साठी अर्ज करा म्हणून आवाहन करण्यात येत आहे। परंतु गेल्या काही दिवसापूर्वी दिव्यांगाकडून अशाच प्रकारचे फॉर्म भरून घेतले होते ऑनलाईन। दिव्यांगाकडून उत्पन्न, तहसीलचा रहिवासी, तहसीलचं डोमासाइल सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट काढण्यासाठी दिव्यांगांना आर्थिक भुर्दंड पडत असताना डबल पुन्हा अजून काही दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष माननीय संतोष भाऊ मुंडे यांनी आवाहन केले आहे की मी संतोष भाऊंना सांगतो की बाबा, गेल्या वर्षी ज्या दिव्यांग बांधवांनी लाखोच्या घरात अर्ज सादर महामंडळाकडे केला होता, परंतु त्या दिव्यांगांना 997च अर्ज मंजूर करण्यात आले, परंतु बाकीचे दिव्यांग राहिलेले त्यांचं काय? आता पुन्हा अजून अर्ज भरा ऑनलाईन म्हणून आपण आवाहन केलं आहे। ही चांगली गोष्ट आहे, परंतु ज्या दिव्यांगांना टायमावर संजय गांधी पगार मिळत नाही आणि ही ई-रिक्षासाठी अर्ज करायचा म्हणजे कमीत कमी 2-3 हजार रुपयाला भुर्दंड आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की जर दिव्यांगांना दरवर्षी अर्ज भरत राहावे लागत असेल तर दिव्यांगांना ही योजना मिळणार तरी कधी? यासाठी माननीय संतोष भाऊंना माझी एकच विनंती आहे की बाबा, ज्या गेल्या वर्षी दिव्यांगांनी अर्ज ऑनलाईन भरले होते त्यांच्या आधी निकाली काढा आणि तेच अर्ज गृहीत धरून त्या दिव्यांगांना लाभ देण्यात यावा। कारण दिव्यांगाला इतर आर्थिक उत्पन्नाचा सोर्स नसल्याकारणाने दिव्यांग उदार पादार हात उसने घेऊन अर्ज करतात। त्यामध्ये बी दिव्यांगाची कुठंतरी निराशा होत असल्याचं दिसून येत आहे। बरेच दिव्यांग माझ्याकडे असे म्हणतात की बा, आम्ही गेल्या वेळेस फॉर्म भरला होता, त्याचा अजून काही निघालेलं नाही। मग आता हे चालू वर्षात तुम्ही दिव्यांगाकडून ई-रिक्षाचा अर्ज मागवतायत, मग दिव्यांगांना आर्थिक भुर्दंड कामून? आणि गेल्या वेळेस जी दिव्यांगांना ई-रिक्षा वाटप झाली होती त्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाचं साहित्य दिव्यांगांना मिळाल्यामुळे दिव्यांगाच्या गाडीला बॅटरीसुद्धा नव्हत्या, तशा ढकलीत आणून सामाजिक न्याय विभागामध्ये लावल्या होत्या। मग हे एवढा मोठा ज्या कंपनीकडे आपण टेंडर दिलं होतं त्या कंपनीनं निकृष्ट दर्जाचे ई-रिक्षा वाटप केले, त्याची चौकशीसुद्धा व्हायला पाहिजे। कारण जर दिव्यांगांना स्वावलंबी होण्यासाठी आपण जर एवढे प्रयत्न करत असाल तर दर्जेदार वस्तू दिव्यांगांना मिळाली पाहिजे, तर दिव्यांगाचं पुनर्वसन होईल। संतोष भाऊ, आपण जर स्वतः उपाध्यक्ष आहेत दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे, तर आपण एक स्वतः लक्ष देऊन दिव्यांगांना कशा चांगल्या दर्जाचं साहित्य मिळेल यासाठी आपण स्वतः प्रयत्न करावेत, जेणेकरून दिव्यांगांना स्वावलंबी होण्यास मदत होईल। आणि ज्या दिव्यांग बांधवांना कर्ज घ्यायचं आहे, स्वतःचा वैयक्तिक व्यवसाय चालू करायचा असेल, तर त्यांनासुद्धा कित्येक दिवसापासून फायली पेंडिंग आहेत। त्यासाठी महामंडळाकडे विनंत्या अर्ज करूनसुद्धा महामंडळ त्याच्यावर लक्ष देत नाही। आणि अशा तात्काळ ह्या योजनेसाठी लवकर पैसे कुठून येतात? ज्या स्वतः दिव्यांग एखादा उद्योग चालू करायचा असेल तर त्याला जाचकाठी लावल्या जातात। मग ह्या ई-रिक्षासाठी का म्हणून इतका तात्पर्य दाखवत आहे महामंडळ, हेच आम्हाला कळायला मार्ग नाही। कारण ज्या दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी कमीत कमी 3-4 लाखाचं जर कोटेशन दिलं तर कुठं त्याला 1 लाख रुपये मंजूर करतात। मग ई-रिक्षा तात्काळ द्यायची असेल तर ह्याला इतकं लाखो करोड रुपयाचं पैसा कसं काय उभा राहतो, हेच आम्हाला आश्चर्यचकित वाटत आहे। कारण ती वस्तू असती 4 लाखाची, प्रत्यक्षात 1,40,000ची। मग हे बाकीचे पैसे चालेत कुठं, हेच काय दिव्यांगाला मार्ग नाही। परत दिव्यांग म्हणतात आम्हाला सायकल ई-रिक्षा दिली, मात्र इतकी निकृष्ट दर्जा चलतसुद्धा नाही, 2 माणसं बसले की जाग्यावर घुरघुर करती। याची कुठंतरी चौकशी होऊन दिव्यांगाची जे नावावर जे चाललेला काळा बाजार आहे तात्काळ थांबावा, हे सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांची एक अपेक्षा आहे। जर आपण या चॅनलला नवीन असताल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ सर्वसामान्य दिव्यांगापर्यंत पोहोचवा। आपण जर नवीन असताल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि काही आपल्या प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा। धन्यवाद।